नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अत्रीमुळे तुमचं स्वागत करतो. तर ज्या प्लॅनची खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होती तो दिवस आज आलाय फायनली. आम्ही लोक निघतोय महाकुंभसाठी. तरी पूर्ण 10 दिवसाची जर्नी असणार आहे. आम्ही बनारस, अयोध्या, उज्जैन वगैरे सगळं कव्हर करणार आहे. याच्यामध्ये तनूची गाडी आहे आपल्यासोबत, नेक्सॉन. इकडे अभय आलाय, तनू शूट करतोय आणि अजून तनूचे आई बाबा पण येणार आहेत. तर काकींना पहिले आम्हाला पुण्याला सोडायचं आहे, त्यासाठी इकडून पहिले तर पुण्याला जाणार. तर पुण्याला तनूचं एक काम आहे, ते काम होईपर्यंत आम्ही दुपारपर्यंत तरी पुण्यातच असणार. त्यानंतर आम्ही सिन्नरला जाणार, कारण सिन्नरला अजून 2 गाड्या आपल्याला जॉईन होणार आहेत. त्याच्यामध्ये पण सगळे आपले फ्रेंड्स आहेत. एक अर्टिगा आहे, एक कारेन्स आहे. इकडे आपल्याला ते दुपारी भेटणार आणि तिकडून नागपूरला जाणार. आणि नागपूरला आज हॉटेलमध्ये स्टे असणार आहे आपला. तर असा काहीतरी आजचा प्लॅन आहे. मग तिकडून पुढे प्रयागराजसाठी. तर हे पूर्ण 10 दिवसाची जर्नी आणि खूप मजा येणार आहे याच्यामध्ये. जवळजवळ 9 ते 10 व्हिडिओज टाकणार आहे मी या सिरीज मध्ये. तर तुम्ही सगळे बघा, नक्की तुम्हाला मजा येईल. आणि 144 वर्षातून हा मुहूर्त येतो जो महाकुंभ मेळा लागतो प्रयागमध्ये, ते पण आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तर माझी तसं बघायला गेलं तर 3-3.5 किलोमीटरची फर्स्ट ही ड्राईव्ह असणार. तनूला आणि मला दोघांना पण गाडी चालवता येते. तर आहे ड्रायव्हर्स असं रिलीफसाठी आहे. आणि आजचे आपले जवळजवळ 900 किलोमीटर होणार आणि त्यानंतर पुढच्या दिवशी 750. 7 वाजले आता आणि आम्ही पहिला ब्रेक घेतलाय. कारल्या टोलला पोहोचलो आम्ही लोक आणि वडापाव खातोय आता. अजून मॅगी पण मागवली आहे आणि तिकडे गाडी पार्क केली आहे. थंडी आहे आता, तरी बऱ्यापैकी वाढली आहे. गाडी तेवढं फील नाही होत आहे, पण बाहेर तर आहे. आणि फटाफट आलो आता, एकदम 1.5 तासामध्ये पोहोचलो इकडे. त्याचा रस्ता एकदम मोकळाच होता. अजून आम्हाला तिकडे पुण्याला 7 वाजेपर्यंत पोचायचं होतं आणि आता 7 ऑलरेडी वाजले. तर पटकन खाणं आणि पुण्याला निघणार. तर आता मेन जेव्हा सगळी 3 गाड्या भेटतील आणि त्यानंतर नागपूरसाठी जेव्हा निघू तेव्हा मी परत ब्लॉग चालू करतो. आता सध्या तर खाऊन पुण्याला जातो आणि तिकडे थोडा वेळ रेस्ट करणार आहे, तो काम करून येईपर्यंत. तर आम्ही पुण्यात पोहोचलोय आता. तनू त्याचं काम करायला गेलाय आणि आम्ही डीमार्ट मध्ये आलोय, कारण मला वॉशरूमला जायचं होतं. आणि अभय आणि तनूला हे विसरलेले ती गोष्ट घ्यायला आलोय. हे तनूसाठी आहे, अभयने त्याचे घेतलेत. आणि अजून कपडे वगैरे पण बघतोय. त्याला अजून 1 तास तरी लागेल. आणि इकडून एक मला वाटतं 10 किलोमीटरवर होतं, तिकडे आम्ही आलोय. डीमार्ट मध्ये गेलं की जे घ्यायला गेलो त्यापेक्षा जास्त आपण काही ना काहीतरी घेऊन येतो. ह्यांनी पण एक पॅन्ट घेतली याच्यासाठी, मी पण एक पॅन्ट घेतली. जे घ्यायचं होतं ते पण घेतलं. आणि अजून किटकॅट वगैरे जे दिसलं ते उचलून आणलंय. तर आता परत आम्ही चाललोय पिंपरी चिंचवडमध्ये. तिथून आता तनूचं पण काम झालंय, त्याचा फोन आलेला, त्याची लोकेशन मागवले, तिकडेच जाणार. आणि मग तिथून थोडा आराम करणार 15-20 मिनिटं आणि मग सिन्नरसाठी निघणार. इकडून सिन्नरला आपल्याला 2 गाड्या भेटणार आहेत आणि तिथून रिअल आपली जर्नी स्टार्ट होणार आहे महाकुंभसाठी. तर तिकडे किती गर्दी असणार आहे त्या हिशोबाने आम्ही ठरवणार की पहिले वाराणसीला जायचं की पहिले महाकुंभला जायचं. कारण आज तर आपण नागपूरमध्ये असणार, नागपूरमध्ये स्टे. त्यानंतर उद्या आपण निघणार आहे प्रयागला जायचं की वाराणसीला, तर ते ठरवायचं आहे अजून. ते पण सगळे मिळून डिसाईड करतील. आणि कारण आता अपडेट येतोय की तिकडे गर्दी वाढते प्रयागराजला, कारण आता 12 तारखेला शाही स्नान आहे. तर शाही स्नान तर आपल्याला काय नाही घ्यायचंय, कारण एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला रिस्क नाही घ्यायची. ते मध्ये पण कांड झालेला, त्या एकतर त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी. आम्ही विचार केलेला की त्याच्या अगोदरच जाऊन येऊ, पण बघूया आता कसं काय होतंय ते. अभय दाखवय मागे पिशवी किती भरली आहे ती. ते असं एवढं पिशवी भरून आम्ही सामान घेतलंय. तनूची जी लोकेशन होती तिकडे आता जवळ आलो आम्ही आणि ते लोक तिकडे जेवले. तर मी आणि अभय इकडे थांबलोय खायला. तर आम्ही डाळ खिचडी मागवली, जास्त काय खात नाही. आणि ते 2 गाड्या होत्या, आम्ही त्यांना बोललो की निघा तुम्ही पुढे, कारण त्यांच्यासोबत पण फॅमिली आहे आणि त्यांना परत नागपूरला लेट होईल.
आम्हाला, कारण आता लेट होणार आहे. आता इकडे 12 वाजलेत, अजून निघेपर्यंत 12:30 जरी झाले तरी अजून इकडे 10 तास आहे आपल्याला नागपूरला. तर उगाच ते सिन्नरपर्यंत थांबणार, सिन्नरला अजून 4 तास. म्हणून त्यांना बोललो तुम्ही पुढे जावा. त्या 2 गाड्या आता पुढे निघाल्या. बघूया, आपल्याला थोडं लेट होणार आहे, 12 वगैरे वाजतील नागपूरला पोचायला. पण तिकडे जाऊन झोपायचं आहे म्हणून काय टेन्शन नाही. तर पुण्यावरून आम्ही आता निघालोय नागपूरसाठी. तर पहिले तर सिन्नरमध्ये ब्रेक घेणार आणि जी मेन चाकणची ट्रॅफिक होती ती आम्ही आता पटकन कव्हर केली आहे. तिकडे आम्हाला पुढे एक ॲम्ब्युलन्स भेटली, त्यासोबत आम्ही गेलो पटापट. तर आता नाशिक हायवेला लागलोय, पुणे नाशिक हायवेला. आणि इकडून आम्हाला जास्त वेळ नाही लागणार, आम्ही 3:30 पर्यंत कदाचित पोहोचून जाऊ. आता 1 वाजलंय, 2-2.5 तासामध्ये आम्ही सिन्नरला पोहोचू. तर त्यांना आम्ही बोललो की थांबा करून थोडा वेळ, कारण ते अजून निघाले पण नव्हते. जे एक गाडी नाशिकवरून येणार आहे, एक गाडी मुंबईवरून आहे. मुंबईवरून आहे ते इगतपुरीला बराच वेळ अडकलेले, ते पण सकाळी 6:30ला निघाले, तरी पण ते लोक बराच वेळ अडकले. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नव्हतं झाला, म्हणून त्यांना बोलत होतो आम्ही की जावं. पण आता थांबलेत ते सगळे. मोस्टली तरी चान्सेस आहेत की आम्हाला जास्त लेट नाही झालं तर भेटणार सगळे आणि 3 गाड्या एकत्रच जाणार आहेत. फायनली आम्ही समृद्धी महामार्गावर पोहोचलोय. गेल्यापासून 350 किलोमीटर झाले आता आणि ते दोघं पण ऑलमोस्ट पोहोचलेत. श्रेयसची गाडी तर पहिले पोहोचले तिकडे आणि अजून एक गाडी येते ऑन द वे आहे नाशिकवाली. तर आता इकडे 4-5 किलोमीटरवरच एक पेट्रोल पंप आहे, तर तिकडे थांबणार. कारण आम्ही पुण्यावरून ऑलमोस्ट नॉनस्टॉप आलो इकडे, मध्ये फक्त एकदा वॉशरूमसाठी थांबलेलो. तर आता तिकडे पेट्रोल पंपला थांबायचं. आणि आता वाजले 3:20, 3:30चा एस्टिमेट टाइम होता, 3:40चा होता ॲक्च्युली. तर 20 मिनिटं लवकर आलं आणि बघूया, भारी वाटतं एकदम इकडे. पेट्रोल पंपला आलो आता आम्ही आणि इकडे बघू शकता 359 किलोमीटर चाललेत. 12:30चा ॲव्हरेज दिलाय कारण गरमी खूप होती म्हणून. आणि 3:30 वाजता डॉट पहिल्या पेट्रोल पंपला पोहोचलोय. तर आता बघूया कितीचा पेट्रोल बसतं. जेवढ्याचं पण पेट्रोल बसलंय त्याला आता डिवाइड करणार 359नी आणि मग सेम 12:30च आहे का, खरंच मिळतंय का, याच्यात थोडं वर खाली आहे का ते चेक करायचं एकदा. सगळ्याचे मायलेज टेस्ट होणार आपल्या चॅनलवर, तुम्ही टेन्शन नाही. आता दुसरी गाडी पण आली आहे, श्रेयस टुबे. अरे पळाला तो, ठीक आहे. ही अर्टिगा असणार आहे सोबत. आणि अजून तिसरी गाडी कारेन्स पण येते, त्याला अजून एक 15-20 मिनिटं लागणार. तर तोपर्यंत इकडे थांबायचं. इकडे हॉटेल आहे, तर तिकडे जाऊन थोडाफार आता फ्रेश होणार, खाणार वगैरे. ती गाडी पण आली आहे, कारेन्स मधले लोक. आणि सगळ्यात जवळून नाशिकवरून आले. तिकडे कुठे चालला? नाशिकवरून आलाय आणि तरी पण एवढा लेट, अर्धा तास. क्या होत आहे, काय करत होता खरं सांग? ट्रॅफिक, अजून काय बस कारण फक्त कारण काय, ट्रॅफिक लागली होती. गाड्या आल्यात, 2 ब्लॅक 1 ग्रे गाडी आहे आणि आम्ही याच्यामध्ये असणार आहे 4. आणि आता सगळ्यांची ओळख वगैरे केली. तर 2 फॅमिली आहेत आपल्यासोबत आणि आम्ही बॅचलर लोक आहे 6-7 जण. फोटोग्राफर स्वप्नील टुबे आणि इकडे 3 गाड्यांसोबत सगळे उभे आहेत. समृद्धी महामार्गावर लागलो आम्ही आणि 120ला क्रूज कंट्रोल सेट करून ठेवलाय, आरामात एकदम चाललाय. स्वप्नीलकडे गोप्रो दिलेला, तर त्यांनी शूट केलंय, मजा येते आम्हाला. आणि आता 4:30 वाजलेत. तर ते 350 मधले जवळजवळ 300 किलोमीटर तरी मीच चालवले. तनुनी लोणावळा ते पुणे एवढी चालवलेली. आणि आता अंधार जसा होईल, अंधार होईपर्यंत मी चालवणार, नंतर पुढचे 400-500 किलोमीटर तनूला देणार आणि मी साईडला बसणार. तर आता तरी असा प्लॅन आहे. आणि इकडे 100-100 किलोमीटरला या लोकांनी असे पेट्रोल पंप आणि थोडं खायसाठी ठेवलं. पण जनरली सांगायचं तर पहिला जो एक्सपिरियन्स होता पेट्रोल पंपचा, तर जरा पण चांगला नव्हता. कारण तिकडे हायजीन जरा पण मेंटेन ठेवलं नव्हतं. जसं मुंबई पुणेला एकदम चांगला त्यांनी मेंटेन ठेवलं, तसं इकडे ठेवलं नाही आहे. आता पुढच्या वर बघूया कसं आहे ते, कारण हा पेट्रोल पंप सगळ्यात वर्स्ट होता आतापर्यंतचा.
आता पेट्रोल भरल्यापासून 200 किलोमीटर झालेत आणि 6:30 वाजलेत. अजून काय आम्ही ब्रेक नाही घेतलाय आणि हे लोक इकडे बघा पत्ते खेळतात. मी पण थोड्या वेळाने खेळेल आणि ब्रेक तर अजून घेतला नाहीये. आता जो नेक्स्ट रेस्ट स्टॉप येईल तिकडे आम्ही थांबणार आहे. आतापर्यंत 3-4 तसे गेले येऊन 200 किलोमीटर मध्ये, तर अजून 50-60 किलोमीटर तरी असेल. आणि एकदम सरळ रस्ता आहे, कुठेच काहीच लेफ्ट राईट काहीच टर्न नाही. मध्येच थोडंफार काम वगैरे चालू आहे कुठे असेल तर. बाकी क्रूज कंट्रोल टाकलाय, सेट केलाय आणि 110च्या स्पीडला आरामात चाललोय. मग अशी 120ला गेलेला, तर मायलेज पण आता तिकडे 17.5चा दाखवत आहे. आणि मेन किती मिळते आता बघूया. बाकी मजा येते मला. घरातून निघाल्यापासून आता 600 किलोमीटर तर झालेत आणि अजून बघूया किती वेळ लागतोय नेक्स्ट रेस्ट स्टॉप येईपर्यंत. 4ही टायर मधल्या हवा काढल्यात आणि नायट्रोजन भरतोय आता. तर इकडे 2 टायर मध्ये भरलंय नायट्रोजन आणि त्या साईडचा आता बाकी आहे. किती भरायचे निकॉन मला कोणी 32. समृद्धी महामार्ग ऑलमोस्ट संपत आलाय. 15 मिनिटं राहिली असतील आणि मस्त झोपलेलो मी मागे. आणि त्यानंतर पेट्रोल भरायसाठी ब्रेक घेतलेला, त्यासाठी थांबलेलो, तर पुढे येऊन बसलो. आता जेवायचं आहे पहिले. तर समृद्धी महामार्ग संपल्यानंतर हॉटेलपर्यंत 15 किलोमीटर असते, तर त्या याच्यामध्ये हॉटेल आहेत. बाकी इकडे कुठेच हॉटेल नाही आहेत आणि पेट्रोल पंप पण मध्ये मध्येच आहेत, म्हणजे 100 किलोमीटरपर्यंतच आहे. आमची एकदमच रेंज कट टू कट मॅच होत होती म्हणून आम्ही पेट्रोल भरून घेतलं आणि आता झोप पण झाली तर फ्रेश वाटतं. बाकी 2 गाड्या पुढे गेल्यात कारण ते 11 वाजेपर्यंत मला वाटतं इकडचे सगळे हॉटेल बंद होतात. तर पहिलेच हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर द्यायसाठी ते दोघं पुढे गेलेत आणि आम्ही पेट्रोल भरायसाठी थोडं 10-12 किलोमीटरचा गॅप असेल आमच्यामध्ये आणि ते आता जाऊन ऑर्डर वगैरे देऊन ठेवतील. तर टायमामध्ये झालं आहे. मला एक्सपेक्टेड नव्हतं की आम्ही 11 वाजता पोहोचू, कारण जेव्हा 12 वाजता पुण्यामध्ये होतो तेव्हा वाटतच नव्हतं कारण ट्रॅफिक पण भरपूर होती. पण तरी आम्ही बराच चांगला कव्हर केला आहे रस्ता आणि 10:30पर्यंत आम्ही एक्झिट करतो समृद्धी महामार्ग, म्हणजे खूप चांगला कव्हर केला आम्ही. आता हॉटेलला जायला तर लेटच होणार आहे कारण जेवण करायला मध्ये थांबणार, पण बाकी रस्ता आम्ही चांगला कव्हर केला. नागपूरमध्ये जेवायला थांबलो आम्ही. शेवभाजी आणि कोल्हापुरी मागवले. दुबई का शेक. दुबई का शेक आहे. तेल खूप आहे पण काय नाही, ठीक आहे, खातो आम्ही. सगळे बसलेत. इकडे खूप मोठी गडबड झाली. आता आम्ही 12:30 वाजले आणि हॉटेल शोधतोय. तर मागे माझ्या हे आहे, हे पॅरामाऊंट हॉटेल आहे. इकडे आम्ही 4 रूम बुक केलेल्या, तर 15 लोकांसाठी. आणि ते लोक बोललेले की तुम्हाला जर लागलं तर आम्ही एक्स्ट्रा जागेवर पण देऊ आणि तुम्हाला मॅट्रेस लागला तर मॅट्रेस पण देऊ. पण आता ते लोकांचं असं आहे की मॅट्रेस पण नाही देतात, एक्स्ट्रा रूम पण नाही देतात आणि जसं आहे तसं ॲडजस्ट करायला. तर ते रूम पण एवढ्या छोट्या होत्या तर तिकडे काही ॲडजस्ट करणं पॉसिबल नाही. आमच्याकडे पण काय एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे नाही की जे आम्ही खाली टाकून हे करू. तर आता एक दुसरा ओयोवर आम्ही 1-1.5 तास जवळजवळ इकडे आजूबाजूला फिरतोय. तर जवळजवळ 1:15 वाजले आहे, 12:30 वाजून गेलेले मगाशीच. तर आता एका हॉटेलमध्ये कॉल करून कसं कन्फर्मेशन झालं. तर तिकडे आता आम्ही 4 जण चाललो आहे आणि बाकीचे सगळे फॅमिलीला आम्ही तिकडे झोपून दिलं, तर ते झोपलेत तिकडे. तर आम्ही दुसऱ्या इकडे जाऊ. स्वप्नील येतो आता, अभय, मी आणि श्रेयस आम्ही 4 तिकडे जातो. तर अशी गडबड काय ना काहीतरी होत असतात. त्याचा कायच करणार. ते हॉटेलवाले पण कोऑपरेट काय करत नाहीत. मॅट दे, त्यांना बोललो आम्ही की एका रूममध्ये आम्ही 5-6 जण पण ॲडजस्ट करतो, चला आम्ही पोरं तुम्ही फक्त एक्स्ट्रा मॅट्रेस द्या. तर त्यांचं ते पण नाही. आता डोकं खूप खराब झालं आहे. एकतर एवढं ट्रॅव्हलिंग करून आलो आहे. मी आज कॅल्क्युलेट केलं, टोटल 700 किलोमीटर मी आज एकट्यानेच गाडी चालवली आहे. आणि जेव्हा गोव्याला गेलेलो आपण तेव्हा 550 किलोमीटर चालवली. आणि तो जो एक्सपिरियन्स होता आणि हा एक्सपिरियन्स एकदम वेगळाच होता. दोन्ही एक्सपिरियन्स एकदम वेगळे होते कारण हा रस्ता स्ट्रेटच होता, काही करायचं नव्हतं. क्रूज कंट्रोलला टाकून फक्त बसून राहायचं होतं आणि स्टेअरिंग पकडायची. काहीच थकावट नाही आहे. पण हे आत्ता इथे फिरून थकावट झाली आणि मी लिटरली रात्रभर झोपलो नव्हतो, तर माझं डोकं पण दुखतं आहे. तर तुम्ही जो लास्ट सीन बघितला त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर मी हा सीन शूट करतोय कारण तेव्हा एकदम ती रात्र आमच्यासाठी स्लीपलेस होती. आम्ही त्यानंतर ज्या ओयोच्या हॉटेलमध्ये गेलो तिकडची कंडिशन एकदम बेकार होती. तिकडचे बेडशीट पण क्लीन नव्हते. तर आम्ही तिकडे झोपायला ट्राय केला तर तिकडे झोपच नाही लागली. मग नंतर 5 वाजता आम्ही लोक परत पॅरामाऊंटला गेलो. तिकडे तनुजा रूममध्ये होता
त्या रूममध्ये जाऊन थोडा रेस्ट केला, आंघोळ वगैरे करून निघालो. तर असे सगळे सीन होत असतात ट्रॅव्हलिंगमध्ये. तर काय नाही, ही व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा.